तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शंकर आणि आजचा आपला तिसरा व्लॉग सुरू होत आहे. चलो, थोडी जांभळी आली होती त्याच्यामुळे जांभळी दिली आणि निघालो होतो आता आम्ही शेताला. तर कॅरी बॅगमध्ये थोड्या चपात्या घेतल्या, बुटात कचरा गेला तर त्याच्यामुळं कचरा काढला, बुटात दोन्ही पाय घातले आणि निघालो आम्ही शेताला. आता आपली मोटरसायकल होती बाहेरच, थंडी तर काकडू लागली. आपण निघालो पायाने शेताला. आता हे आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा आहे बघा, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघल्याच. हे आपल्या गावातील सर्वात मोठं किराणा दुकान. हे आमच्या गावातील वारकरी शिक्षण संस्था आहे. रोजच्या प्रमाणे सूर्यदेवाचे दर्शन घेतलं आणि निघालो शेताकडे. हे आपल्या गावातील गोशाळा. हे शिवभक्तांसाठी बांधकाम होत आहे बघा. हे बांधकाम कामगारांसाठी राहण्यासाठी उत्तम सोय. इथे एक वासरू चरू लागलं. हे आपल्या गोरक्षणमधील गोमातेसाठी चाऱ्याची उत्तम सोय आहे. पूर्ण 7-8 एकरमध्ये पूर्ण चाऱ्याची सोय आहे बघा. आणि आता आपण निघालो आहोत आपल्या शेताकडे. शेती आल्यावर आपले उभाराने कारड बघा आपल्याकडे कशी बघू लागली. आता आपण निघालो त्याच्याकडे. हे बघा कशी गिरकाट्या घालावी. या वेळेला काय आणले खायला, काय आणले खायला. तर आपण त्या दोघीसाठी आपण ऊस तोडणार आहोत. ऊसाची मोळी तोडली, एक ऊसाची मोळी बांधली आणि गेलो तर तोपर्यंत मोत्या आलता. मोत्यांच्या पाती खाली ही ऊसाची मोळी आहे बघा. हिला दमच पडणं गेली बघा. तर वगारला आपण ऊसाची मोळी तोडून टाकली. हे कारडूला पण टाकली बघा. मोत्या आपला ऊस पण खाऊ लागला. आता काय करावं याला. आता तर यांना चारा पण झालं. तर हे बघा कशी बघायली. ऊस वगैरे टाकून झाला. आता आपण निघालो गावाकडे. आपण निघालो आहोत आता गावाकडे. चारा पाणी झाल्यानंतर मित्रांनो आज आपण नांदेडला जाणार आहोत, पण आपण मोबाईल नेणार नाही मित्रांनो. तो आपण संध्याकाळी झाल्यावर आपण व्हिडिओ चालू करतो. आता आम्ही आलो आहोत संध्याकाळी घरी. आता मी आमच्या ओमाडन जेवण झाल्यानंतर आता शेताकडे निघाल्या होत्या. ओमाडनची तयारी होऊ लागली. आम्ही निघाले आता शेताकडे. आमची गाडी चालू केली, गाडीवर निघाल्या बघा. तर आमच्या गावातील संध्याकाळचा नजारा बघा मित्रांनो कसा आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा महादेव मंदिर आमच्या गावातील. तर आम्ही आलो आहोत आता शेती. तर आम्हाला डबी सापडली गेली मित्रांनो. थोडी शेकोटी करून बसावं म्हणलं तर ओमाडॉनने घरी फोन लावला होता. घरी विचारलं डबी कुठं आहे. ओमाडॉनला सापडली बघा डबी. आता ओमाडॉन म्हणला तुम्ही जाळ करा, आम्ही आतरण टाकतो. ओमाडॉन आतरण टाकू लागला. मी लाकडं गोळा केले. आमची शेकोटी तर चालू झाली, पण आम्ही ओमाडॉनचं आतरण झालं नाही आणखी. मस्त शेकलो जरासं. आता ओमाडॉनचं आतरण झालं बघा. मित्रांनो आजचा आपला ब्लॉग इथं संपत आहे. मी तुम्हाला सबस्क्राईब करा म्हणणार नाही मित्रांनो, पण व्हिडिओ आवडल्यास तुमचा रिस्पॉन्स नक्कीच कळवा. धन्यवाद.